ऊसतोड मजुरांसाठी ऊसाच्या फडात जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारा नेता दाखवा महाराष्ट्रात. 3 वेळेची भाकर नीट मिळत नाही, घरदार सोडून लोक ऊसतोडीसाठी जातात. माझ्या बहिणींनो, माझ्या माता माऊल्यांनो सांगू, ते पांडुरंगाचा फोटो घेऊन जात नाहीत सोबत, ते देवघर सोबत घेऊन जात नाहीत ऊस तोडणारे. त्यांच्या जे छोट्या छोट्या झोपड्या असतात ना, ते जातात नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर डिसेंबर हे जाण्याचा महिना, ऑक्टोबरपासून ते ऊस तोडीला जातात, वेगवेगळ्या प्रांतात जातात. आणि तेव्हा सोबत नेताना लाकडाच्या पेट्या असतात. आणि त्या लाकडाच्या पेटीमध्ये किंवा पत्र्याच्या पेटीमध्ये तुम्ही ऊसाच्या फडात जा, ज्या टोळ्या असतात त्या टोळीमध्ये तुम्हाला त्या झोपडीमध्ये, त्या कोपीमध्ये कोणाचा फोटो दिसत असेल तर आवर्जून ते न विसरता मुंडे साहेबाचा फोटो घेऊन जातात. आणि तिथून जयंती साजरी करतात उद्याची. आणि उद्या हजारो फोटो ते लोक टाकतात. ऊसाच्या फडात लोकनेत्याची जयंती बघा उद्या मोबाईलवर, दरवर्षी बघत जा. काय दिलंय असं? लोक त्यांना विचारतात, अरे तुम्ही तर ऊस तोडायला काय दिलंय? भगवान बाबांनी, ते बोलतात, भगवान बाबांनी आम्हाला शिक्षणाचा मंत्र दिला, एकर विका पण शिक्षण शिका. आणि मुंडे साहेब आल्यानंतर आमचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे 7वी पासचे आणि 4थी पासचे पोरं सुद्धा, आमच्या जागा रिकाम्या असल्यामुळं मुंडे साहेबांनी 1995-96-97ला एवढे पोलीस आणि PSI केले. आमच्या घरातले 2-2 पोलीस आणि PSI झाले. मुंडे साहेबांनी आम्ही जे शिकलो होतो थोडं, भगवान बाबांनी सांगितलं होतं शिका, आणि त्याचं फळ आम्हाला मुंडे साहेबांनी दिलं. आमच्या पोरांना नोकऱ्या लागल्या आणि आमचे घरं स्लॅबचे झाले. आमच्या जीवनात आम्हाला दुसरा देव नाही, गोपीनाथराव मुंडे साहेब नावाचा हाच देव आम्ही मानतो. आणि ऊस तोडताना सुद्धा त्याचीच पूजा करतो आणि त्याचीच आठवण करतो. फाटक्या कपड्यातल्या त्या ऊसतोड कामगाराच्या पाठीवर हात टाकून किती 1995ला किती योजना दिल्या, कारखान्यांना तंबी दिली, कारखान्यांनी खर्च करावा, जे ऊसतोड मजुरांचे पोर आहेत त्यांच्यासाठीचा खर्च गावाकडे कारखान्यांनी द्यावा, कायदा केला. माहीत नसेल तर म्हणून लोक नाव पांडुरंगाचं घेत नाहीत, पण गोपीनाथराव मुंडे साहेबाचं घेतात. धारूर तालुक्यामध्ये मातलेला पहिलवान होता. घरी तर काही बी नाही, घरी तर काहीच नाही, 1-1.5 एकर जमीन होती, काही नव्हतं. पण विरोधकांना हातात धरला पहिलवान आणि गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या मागेच लावून दिला. बॅनर लावले गोपीनाथ मुंडेचे, फाडायचे रात्रीच्या जाऊन. त्याला दारू पाजवणे, त्याला खाऊ घालणे, त्याला धाब्याची उदारी सारणे, त्याला खर्चायला पैसे देणे 10-5 हजार. त्याला काय पाहिजे होतं? 4-2 टोळकं घेऊन त्यानं रात्रीच्या बॅनर फाडायचे. दादा, गोपीनाथराव मुंडे साहेबांचं जिथं जिथं कार्यक्रम आहे तिथं सभा उधळण्याचा प्रयत्न करायचा, काळे झेंडे दाखवायचे. गोपीनाथराव मुंडे साहेब जिथं भाषणाला येतील तिथं गोंधळ निर्माण करायचा. 15 वर्षे हेच काम केलं त्या माणसानं. 15 वर्षे लोक जाऊन सांगायचे, साहेब फार त्रास द्यायला, ते तुमचे बॅनर ठेवीना, तुमचे फोटो सुद्धा फाडायला. साहेब म्हणायचे, असू द्या, राहू द्या, आपलाच आहे, राहू द्या. पण वेळ कुणाचीही राहत नाही. 15 वर्ष झाले. 16व्या वर्षी तेवढा मोठा पैलवान माणूस पण दारू पिऊन 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 त्याच्या लिव्हरला गाठ आली, कॅन्सरची. टाटा हॉस्पिटल मुंबई. आणि मग फोन करायला लागला नेत्यांना. डॉक्टर म्हणाले 5 लाख रुपये खर्च येईल, मी तुमच्यासाठी आतापर्यंत एवढं काम केलं, माझ्याजवळ काय आहे, 1 एकर आहे, ती बी विकलं तरी काय 2-3 लाख येतील, माझे लेकरं बाळ उघड्यावर आले, मला मदत करा. कोणी मदत करायला तयार नव्हतं. 50-60 हजार रुपये जवळचे होते, डॉक्टरांना तिथं दिले, भरले, ऑपरेशन ठरलं. म्हणला शेवटी शेत विकावं लागेल, डॉक्टर साहेब पैसे सारतो. ऑपरेशन झालं. 1-1.5 महिना डॉक्टर म्हणले राहावं लागेल. शेक घेतले, केमो घेतले. आणि 1.5 महिन्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, बाबा झालं, तुम्ही जाऊ शकता, पण पैसा कुठं आहे भरायला? गावातले लोक बघायला जाणारे अशी, लय साहेबाला त्रास दिला रे ना, कशी फेड आली र, फेड येतीच र, देव माणसाला लय त्रास दिलता रे ना, आता कसा रडायलाय, भरायला पैसा नाही, सुट्टी होणार आहे पण पैसा नाही. आता महाराज पैसा नसल्यामुळे
2.5 महिने तो दवाखान्यातच राहिला. कोणीतरी कुठला तरी नेता ज्याच्या जीवावर मी उड्या मारल्या, ज्यांचा ऐकून मी फार त्रास दिला, मुंडे साहेबांसारख्या माणसाला कोणी नाही. मग मुंडे साहेबाला जाऊन लोक सांगायला लागले, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. त्याला फळ मिळालं. साहेब साहेब ऑपरेशन झालंय, आता दवाखान्यात बाहेर काढायला सुद्धा पैसा नाही, त्याच्याजवळ रडत बसलाय तो तिथं. कोणत्या दवाखान्यात? टाटा हॉस्पिटल. साहेब मुंबईला जाताच लगेच PA ला सांगितलं, चेक दिला दवाखान्यात, नाव सांगू नका, कोरा चेक, पण मेसेजसाठी नंबर असतो, नंबर दिला, मोबाईल नंबर. साहेबांच्या अकाउंटवरून 4,80,000चा चेक फाटला गेला. डॉक्टर साहेब आले आणि म्हणाले, बाबा तुझं बिल भरलंय, तू जाऊ शकतोस. ते म्हणला, कुणी भरलं? माझं बिल कुणी भरलं? ते म्हणले, आम्हाला माहीत नाही, हे बघ हे नंबर आहे, हे नंबर, नाव वगैरे कोणी सांगितलं नाही, चेक दिला आम्हाला मिळालं, तू जा, निघू शकतोस. त्यानं म्हणला नंबर, फोन लावला, छोटा मोबाईल, फोन लावला, हॅलो हॅलो, कोण असेल तो माणूस, कुणं माझ्यावर एवढा मोठा उपकार केला? नक्की त्या नेत्यानंच केला असेल, ज्याच्यासाठी मी 15 वर्ष राबलो, 15 वर्ष काम केलं, ज्याचं त्यानंच केलं असेल नक्की. हॅलो, कोण? गोपीनाथ मुंडे. हे असं होतंय? तुम्ही रोज मला शिव्या द्यायच्या आणि तुम्हाला दवाखान्यातलं 5 लाख भरून मी आणायचं, मर ना तिकडं. असं कसं होईल? पुन्हा फोन केला, मला चुकला तर नसेल नंबर, पुन्हा फोन लावला, तोच डायल केला, हॅलो कोण बोलता? हो बाबा, मी गोपीनाथ मुंडेच बोलतोय. असं कसं होऊ शकतं? हे शक्य नाही, हे शक्य होऊ शकत नाही. अरे तुम्हाला मी 15 वर्ष त्रास दिलाय, तुमचे बॅनर फाडले, तुमच्या फोटो फाडल्या, तुमच्या फोटो काढून खाली जाळल्या, तुमच्या सभेत गोंधळ घातले, तुम्ही कसं माझं बिल भरू शकता? बाळा, तू लोकाचा नाहीस, माझ्याच मतदारसंघातला आहेस, माझाच आहेस. त्यानं ते फोन ठेवला, हात जोडले त्या दवाखान्यात तिथंच. पांडुरंगा, तुला मी आजपर्यंत पाहिलं नाही. हे श्रीरामा, मी तुला आजपर्यंत पाहिलं नाही, तू मला कधी भेटला नाहीस. देव आहे का नाही मला माहित नाही, कारण तो मला कधी भेटला नाही. परंतु आज एक देव मला या जगामध्ये दिसतोय. माझा एकच देव आहे. आजपासून हा पहिलवान त्याच्या चरणावर आहे. आजपासून ज्याची पूजा मी करणार आहे. अरे एवढा त्रास देऊन ज्यानं माझ्यावर एवढा मोठा उपकार केला, तो माझा देव. आजपासून फक्त गोपीनाथराव मुंडे साहेब हाच माझा देव आहे आणि तेच माझं दैवत आहे. एवढं मोठं काम केलं आणि ज्या दिवशी साहेबांच्या पायावर डोकं ठेवलं, सांगितलं या जगात देव बिव मला माहीत नाही, पण साहेब तुम्ही माझे देव आहेत, तुम्ही पूजनीय आहेत, तुम्ही महान आहेत, तुम्ही ग्रेट आहेत, तुम्ही धन्य आहेत. धन्य ते संसारी. किती उपकार सांगावेत महाराज. दयावंत जे अंतरी. बाबा माऊली ज्ञानोबा बोलतात, पै पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिला चिणी. कुणावरही कसल्याही माणसावर संकट आलं तरीही जो धावून जातो, तिथं जात पात काहीही पाहत नाही, त्याला या संसारामध्ये धन्य म्हणतात. या संसारामध्ये, या जगामध्ये, संसारात म्हणजे या जगामध्ये तो धन्य आहे ज्याच्या अंतकरणात दया आहे. केवढी दया आहे हो, केवढी दया आहे. ती बाई म्हणली नव्हती का, त्या बाईला एका कार्यकर्त्यानं सांगितलं, केजला खडी फोडीत होती वडार समाजाची बाई, आणि तिला एका कार्यकर्त्यानं ते लेटर आलं, घेऊन आला तो, आणि त्यानं सांगितलं तुझं पोरगं MBBS ला लागलंय, पण 8 लाख रुपये भरावे लागतात, 8 लाख रुपये भरावे लागतात. ती बाई म्हणली 8 रुपये नाहीत माझ्याजवळ, रोज काम करते आणि रोज काय मिळेल तेवढ्याचं शिजवून खाते, मी कुठले भरू पैसे? MBBS आणि मोठा डॉक्टर होणार आहे तुझा पोरगा, आणि 8 लाख रुपये कुठून? तेवढ्यात मुनीम होता, चांगला चॅप्टर होता असा आमच्या पिंटू महाराजासारखा. तो जवळ आला आणि तो म्हणला, बाई
तुझं नशीब जर उघडायचं असेल तर आज याच रस्त्यानं साहेबांचा सत्कार आहे परळीला 2009 सत्कार आहे. आणि इथं लोक, आमच्या गावातले लोकही सत्काराला थांबलेले आहेत रस्त्यावर. लोक म्हणायचे साहेबाला उशीर का होतोय. अरे प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय माणूस पुढं जातच नव्हता. ज्याच्या गाडीची काच नेहमी खाली असायची, ज्याच्या घराची दरवाजे रात्रंदिवस उघडी असायची, म्हणून तिथं वेळ द्यावा लागत होता. म्हणून कुठल्याही सभेला जायला मुंडे साहेबांना सगळे नेते म्हणायचे. मुंडे म्हणजे लेट, पण सकाळपासून माणसं 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत बसत होते मुंडे साहेबांचं भाषण ऐकायला, मुंडे साहेबाला पाहण्यासाठी. देवच होते की हो, देवालाच पाहण्यासाठी बसत होते. कोण बसालय कुठल्या नेत्यासाठी? त्यांच्या प्रत्येक शब्दाला आणि वाक्याला टाळ्या वाजवत होते लोक आणि फेटेवर फेकत होते. महाराज मुंडे साहेब येणार आहेत, इथं पाठीवर थांबणार आहेत. बाई हात जोड त्या भल्या माणसाला. हो, ज्याचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही, त्यांच्यासाठी ते जगतात, संघर्ष करतात बघ म्हणून. आणि तेवढ्यात 4 वाजता मुंडे साहेबांची गाडी आली. कार्यकर्त्यांनी अडवलं, गळ्यात पुष्पहार टाकले, गाडीतून मुंडे साहेब खाली उतरले. आणि उतरल्यानंतर ती बाई दुरून पाहत होती, मोठ्यानं ओरडली, साहेब या जगात माझं कोणी नाही, तुमचा लय उपकार होईल हो. माझं पोरग शिकून डॉक्टर होणार आहे म्हण, पण 8 लाख रुपये लागणार आहेत म्हण. साहेब माझ्यावर एवढा उपकार करा साहेब. अरे कोण ओरडतंय रे? साहेब. कोणीतरी वेडी बाई आहे, लुगडं फाटलेलं, ते डोकं किती दिवस न धुतलेलं, काळी डांबरासारखी पडलेली माझी ती माऊली. आणि ती तिकडून येते आणि आल्याबरोबर हात जोडल्याबरोबर साहेब म्हणाले, बाई काय तुम्ही का ओरडताय? काय? साहेब मी पाया पडते, माझ्यावर एवढा उपकार करा. काय करू? माझ्या पोरासाठी 8 लाख रुपये भरा, मी तुमचे देऊन टाकीन, माझं पोरग डॉक्टर झाल्यास. आणि तुमचा उपकार एका जन्मात नाही, किती बी जन्म मिळाले तर तुमचा उपकार मी विसरणार नाही साहेब. केशव बॅग घे. गाडीतली बॅग घेतली, चेकबुक काढलं त्या काळ्या बॅगमधलं आणि त्याच्यावर 8 लाख रुपये लिहून खाली सही केली आणि बाईच्या हातात तो चेक दिला. बाई जोपर्यंत तुझं पोरग डॉक्टर होत नाही, तुला लागल तेवढा पैसा पुरवीन हा गोपीनाथ मुंडे, काळजी करू नको. कोण बाई? कुठली बाई? हा विषय नाही आनंद महाराज. असे कितीतरी प्रकरण आहेत. मला वाटते माझ्याकडे 50-60 असतील अशी प्रकरणं ह्या गोष्टीची. किती जणांवर दया दाखवली. हिंमत नव्हती म्हणून कुठल्या विरोधकाची साहेबावर बोट उचलण्याची आणि असं बोट करून दाखविण्याची हिंमत नव्हती. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा. मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. शेतकऱ्यांच्या हितासाठी जगला जीवनात, जगुनी संघर्ष केला कधी मानली नहार. त्यांच्या संघर्षाने दिला स्वाभिमान आम्हा. मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथांचा. मोडेल पण वाकणार नाही भक्त भगवान बाबांचा. असं जीवन साहेब जगले. तुम्ही जितका प्रतिसाद दिला ह्या गावानं, तुम्ही सर्वांनी तशा पद्धतीनं तुमच्यासमोर काही चरित्र ठेवू शकलो. एक म्हणजे साहेबांच्या 7 भागापैकी 1 भाग ठेवू शकलो. अजून 6 भाग बाकी आहेत. बघूयात पुन्हा कधीतरी.
एकच सांगून जाईन जाता जाता, आयुष्यभर ती बाई अजूनही साहेबांचाच फोटो लावते आणि साहेबांचीच देवाऱ्यात पूजा करते. मी पुढचं नाही सांगणार. आज जयंती आहे. काही माणसं कचरा डोक्यात घेऊन बसतात. आजचं कीर्तनात महाराज काय करतात की नाही, मला ज्याचं कीर्तन दिलं त्याच्यावरच कीर्तन करतो. उद्या आईवर बोला म्हणला दिवसभर आईच, दुसरं नाही. बापावर बोला म्हणला दिवसभर बापच. तुकोबारायांवर बोला दिवसभर तुकोबाराय. छत्रपती शिवाजी महाराज दिवसभर छत्रपती शिवाजी महाराज. जो कार्यक्रम आहे त्याच्यावरच बोलणं. बाकीचं लई येत आहे आम्हाला काही बोलायला. असो, असा नेता पुन्हा होणे नाही, झाला नाही आणि होणे नाही. शेवटचा एक वाक्य बोलतो, पटतंय का नाही बघा. तुमची मान अजून अशी नाही हल्ली. मला ह्या गावाबद्दल अजून काही कळलंच नाही. नाही कळलं नाही. अरे एवढ्या मोठ्या माणसाची जयंती आहे, लोक हुर्र तिकडून बघतेत इकडून बघतेत. कमाल वाटली मला, कमाल. असं कुठंच घडलं नाही माझ्या आयुष्यात. 10,000, 25,000 हजार लोक असतात जयंतीला. उद्या बघा, तुम्हाला फोटो पाठवितो मी, उद्या व्हिडिओ पाठवितो. बारामतीत साहेबांची केवढी जयंती आहे. एकच वाक्य बोलून जातो. साहेबाचं तर बाजूला ठेवा, आमच्या साहेबाची लेक निवडणुकीमध्ये हरली म्हणून 5 जणांनी आत्महत्या केल्या. किती स्वाभिमान असेल लोकांना. पंकजाताई हरली म्हणून नाही, आमच्या साहेबाची लेक कशी हरली म्हणून 5 लोकांनी आत्महत्या केल्या, तरुण जवानांनी. त्याच्यातला एक पोरगा माझ्या गावचा होता. बरोबर, आपण कीर्तन केलं ना त्याचं, तुम्ही होतात सोबत, कैलाश महाराज. सचिन मुंडे. पंकजाताई हरूच शकत नाही, हरली तर हा सच्या जगात राहूच शकत नाही. आत्महत्या केली. मग किती प्रेम असेल. ज्याच्या लेकीसाठी लोक आत्महत्या करतात, त्या माणसानं किती उपकार केले असतील. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन. लटिके वचन, घराच्या घर बर्बाद केले, संसाराच्या संसार बर्बाद केले. कुणी मटक्यानं ह्या मुंबई मटका बंद केल्याशिवाय मी राहणार नाही, माझं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय घेतला होता. माहिती असेल तुम्हाला, तो रतन खत्री म्हणला. रतन खत्री मटक्याचा चालवणारा महाराष्ट्राचा. तो रतन खत्री म्हणायला लागला, मला पकडणारा 25 वर्षापासून अजून जन्माला आला नाही या मुंबईमध्ये या महाराष्ट्रात, हा रतन खत्री आहे. मला पकडणारा, मला जेलमध्ये टाकणारा अजून जन्मायचा आहे, असा वाघ या महाराष्ट्रात कोणी नाही. माहित आहे, पहिल्याच उपमुख्यमंत्री झाल्याबरोबर आणि गृहमंत्री झाल्याबरोबर पहिलाच निर्णय घेतला, आजपासून मटका बंद. रतन खत्रीला उद्या बेड्या घातल्या जातील आणि रतन खत्रीला दुसऱ्याच दिवशी SP ला सांगून बेड्या घातल्या. मुंबईमध्ये बेड्या घालून फिरविलं महाराज. म्हणून म्हणतात की मुंबई अंडरवर्ल्ड, रोज बॉम्बस्फोटन, रोज मुंबईमध्ये दंगली. आणि तसल्या दंगलीत 21 अंडरवर्ल्डचे डॉन 6 महिन्यामध्ये संपविले. IPS अधिकाऱ्यांनो, PSI, SP, DYSP, आजपासून हा गृहमंत्री सक्त सूचना कायदा करतोय. तुम्हाला रक्षण करण्यासाठी पोलिस लागतात. या जनतेचं रक्षण कोणी करावं म्हणून आजपासून तुमचं संरक्षण. अहो, IPS अधिकारी संरक्षणात फिरत होते, त्यांच्या मागं पुढं 10 पोलिस. एवढे डॉन मुंबईत झाले होते आणि पोलिसांना सुद्धा फिरणं अवघड करून टाकलं होतं. तर पुढच्या 6 महिन्यात, सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यात 21 अंडरवर्ल्डचे डॉन मारले होते. 229 डॉन छोटे छोटे जेलमध्ये आणून टाकले होते. हे काम करणारा भारतात आतापर्यंत कुठलाच गृहमंत्री जन्माला आला नाही. कुठलाच गृहमंत्री असा नाही. म्हणून तो सगळ्या राजकारण्याच्या बापाचा बाप होता. म्हणून झुकून सलाम करीत होते विरोधातले लोक सुद्धा, विरोधी पक्षातले लोक सुद्धा आदरानं मुंडे साहेबांना सलाम करत होते. एवढं कोणी केलं नाही महाराज. म्हणून त्यांची जयंती होते, म्हणून लोक त्यांना हृदयात ठेवतात आणि त्यांचे फोटो लावतात. ज्ञानेश्वर माऊली.